नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस भरती 2026 मध्ये विचारलेल्या सर्व गणित, फक्त गणितचे ट्रिक्स तसेच कन्सेप्ट दोन्ही गोष्टी बघणार आहोत. तर पहिलाच प्रश्न दिलेला आहे 1520 चे 12/102% म्हणजे किती? मग आता ज्यावेळेस पण बघा चा, ची, चे हा शब्द येतो त्याचा अर्थ होतो गुणिला. ठीक आहे. आता 12.5% 12/102 म्हणजे 12.5%. मग आपण पर्सेंटेज चॅप्टरमध्ये जर तुम्ही व्यवस्थित ते टेबल पाठ केले असते, तर 12.5% म्हणजे डायरेक्ट 1/8 होतो. आता ते कसं होतं थोड्या वेळाने सांगतो मी, ठीक आहे. पहिले एवढं लक्षात घ्या, की 1520 चे जर तुम्ही बाय ह्याने काढायला गेला प्रोसिजरने, तर ते खूप कॉम्प्लिकेटेड किंवा कॅल्क्युलेटिव्ह होईल. पण तुम्हाला हे जर रट्टा मारलेला असेल फ्रॅक्शनवाले भाग, अपूर्णांकाच्या किमती जर तुम्ही पाठ केलेल्या असतील 1/12 पर्यंत, 1/1 ते 1/12 पर्यंत जर तुम्ही पाठ केलेला असेल, तर म्हणजे मोस्टली 99% टफ कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्ही एकदम इझी लेव्हलने पार करू शकता किंवा सॉल्व्ह करू शकता. मग आता साठी गुणिले घेतलं 12.5% म्हणजे 1/8. याने याला भाग दिला तर 8 एका 8 खाली उरतील 7, 8 नम 72 आणि हा 0. 190 ऑप्शन क्रमांक 4. बघा काही सेकंदामध्ये सुटणारा गणित आहे. पण तुम्ही कसं केलं असतं त्याला इथे 100 ॲड केले असते म्हणजे हा झाला असता 112 102%. ठीक आहे, भागीला 100 केलं असतं या टक्केवारीत चिन्ह काढून. तर तसे काही गोष्टी करायची गरज नाही पडलेली आहे. मग आता पहिले आपण समजून घेऊ की 12.5% म्हणजे किती होता? सॉरी, हे फक्त 12.5% आहे. म्हणजे 12/102% केलं असतं तुम्ही आणि भागीला 100 केलं असतं. तर ठीक आहे, आता 12.5% म्हणजे 1/8 कसं येतं ते काढूया. 12.5%. तर पहिले ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा, 12×2 24 आणि ही संख्या ॲड करायची म्हणजे अंश त्याच्यामध्ये मिळवायचा. ह्या दोन संख्यांचा गुणाकार 2 गुणिला 12, 24 आणि 1, 25 ते अंशात लिहायचे. छेदस्थानी किती लिहिणार? 2 लिहिणार. आता हे टक्केवारीचं चिन्ह जेव्हा केव्हा दिसेल त्याचा अर्थ होतो भागीला 100. जर तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह काढायचं असेल तर गुणिला 100 करतो. पण हे चिन्ह दिसलं तर काय करायचं आहे? भागीला 100. मग 25 एका 25, 25 चोक 100 किती झाले? 1/8 म्हणजे 12.5% म्हणजे किती? 1/8 होतात. ठीक आहे, मग डायरेक्ट चाचीचे करून तुम्ही गुणाकारही करू शकता. 1520 चे चाची चाचे कोणी आलं तर गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर येणार आहे 190. नाहीतर तुम्ही कसे करणार? 1520 गुणिला 12.5% म्हणजे 12.5%. याला असंही लिहिता येतं 1/2 म्हणजे 0.5, 1/2 म्हणजेच काय? 1/2 म्हणजेच किती येणार आहे? इथे भाग जात नाही म्हणून 0 घेतो आणि पॉईंट लावतो. ठीक आहे. 2×5 = 10, 0.5 म्हणजे 12 अधिक 0.5. 12 मध्ये 0.5 मिळवले तर हे 12.5 होणार आहे. मग ह्याला पण तुम्ही कसं करू शकता? हे टक्केवारी चिन्ह दिसलं तर भागीला 100 करतो आपण. ठीक आहे. आणि हा टक्केवारीचं चिन्ह आता इथला जर मला पॉईंट काढायचा असेल तर खाली एक 0 वाढवतो म्हणजे हा टोटल 125 होणार आहे. मग इथे जर भाग दिला तर 5×5 = 25. इथे किती येणार आहे? 5 चौक 20 आणि हा 0 सॉरी 25 चौक 100 आणि 0. 5 एक 5, 5 8 40. मग याने याला सॉल्व्ह केलं तर 190च उत्तर येणार आहे. कसंही काढलं तरी उत्तर शेवटी सेमच राहणार आहे. त्याच्यानंतर बघा हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर एकटा 12 दिवसात एक काम पूर्ण करत असेल, तर तेच काम ब व तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? असा प्रश्न दिलेला आहे. मग पहिले तर समजून घ्या की गणितामध्ये होतं काय? हा बच्या दुप्पट काम करतोय. मी ह्याला इंग्लिशमध्ये ए आणि बी लिहितो. ठीक आहे, ए आणि बी. काय करतोय? कोण दुप्पट काम करतोय? तर काम करतोय. मग जो सिंगल काम करतोय म्हणजे एक काम करत आहे, त्याला 1 लिहा आणि हा ह्याच्या दुप्पट काम करत आहे, म्हणजे ह्याच्या खाली 2 लिहा. आता हे गुणोत्तरात का घेतलं, की जर बी 1 काम करत असेल, तर हा त्याच्या दुप्पट काम करत असेल, म्हणजे 2 काम करत असेल. समजा गुणोत्तर कसं आहे, समजा मी ह्याचे 2 कामं घेतले, तर हा ह्याच्या दुप्पट काम करेल, म्हणजे 4 होणार आहे. शेवटी गुणोत्तर काय असतं? एकाच 2च येणार आहे, कसंही केलं तरी. म्हणून ते गुणोत्तरात घ्यायचं. ठीक आहे. आता पुढं काय दिलेलं आहे? हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. म्हणजे जर ब एक काम करत असेल, 2 काम करत असतील, तर दोघं एकत्रितरित्या 2 आणि 1 3 काम करत असतील.
तर त्यांनी काय दिलेलं आहे, ब आणि अ या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम कोण करतोय? क करतोय. मग क या दोघांनी मिळून जेवढं काम केलेलं आहे, तेवढं काम करत असेल. आता बघा, हे जे काम दिलेलं आहे ना, ह्याला काय म्हणायचंय तुम्ही? ह्याला म्हणायचंय की हा प्रत्येक दिवशी ए हा प्रत्येक दिवशी 2 खुर्च्या बनवत आहे. बी हा प्रत्येक दिवशी 1 खुर्ची बनवत आहे आणि सी किंवा क हा किती बनवत आहे? एका दिवसात 3 खुर्च्या बनवत आहे. पुढं काय दिलेलं आहे बघा. जर एकटा 12 दिवसात एक काम पूर्ण करत असेल, मग अने कुठलंतरी एक काम केलेलं आहे. ते किती दिवसात केलंय? 12 दिवसात आणि प्रत्येक दिवशी 2 खुर्च्या बनवतोय. बघा, अने जे काम केलेलं आहे, ते केलेलं आहे त्याने 12 दिवसात आणि प्रत्येक दिवशी 2 खुर्च्या बनवतोय. गुणिला 2 म्हणजे त्याने एकंदरीत जे काही काम त्याच्याकडे आलं होतं, ते 24 खुर्च्या बनवायचं काम होतं. मग ते काय म्हटलेलं आहे पुढे, तर तेच काम ब, क तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? तर ए, बी, सी मिळून एका दिवसात किती खुर्च्या बनवतात? बनवतो 2, ब बनवतो 1 आणि क बनवतो 3. म्हणजे 2 अधिक 1 3 या दोघांनी मिळून 3 बनवल्या आणि ह्याने 3 मिळवली. तर तिघं मिळून 3 आणि 3 6 खुर्च्या एका दिवसाला बनवत असेल. मग आता बघा, पुढं काय दिलेलं आहे? तर ते काम म्हणजे ने जे 12 दिवसात केलेलं आहे. किती खुर्च्या बनवल्यात त्याने? 24 खुर्च्या बनवल्यात आणि त्यांना काय करायचं होतं? त्यांना किती दिवस लागतील असं म्हटलेलं आहे. जर ते एका दिवसात 6 खुर्च्या बनवत आहेत आणि त्यांना टोटल 24 खुर्च्या बनवायच्या होत्या, तर त्यांना किती दिवस लागणार आहे? 4 दिवस एवढा वेळ त्यांना लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा 65 विद्यार्थ्याचा सहलीचा एकूण खर्च ₹7,800 आहे. तर 90 विद्यार्थ्यांचा त्या सहलीचा खर्च किती येईल असं म्हटलेलं आहे. बघा, एकदम सोपं गणित आहे. एकमान पद्धतीवरती हे गणित सोडवलेलं आहे. कोणत्या पद्धतीवरती? एकमान पद्धतीवरती. मग ह्याला कसं सॉल्व्ह करतो आपण बघा. 65 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च 78,000 आहे. 65 विद्यार्थ्यांचा खर्च. इथे विद्यार्थी लिहिले, विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी झालेला खर्च इकडे लिहिला. किती खर्च होतो 65 साठी? 7800. तर 90 विद्यार्थ्यांसाठी मला माहिती नाही किती होणार आहे. मी मांडलं की x खर्च होतो. या दोघांचा काय करायचं आहे? तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार करायचा म्हणजे काय? x बरोबर 7800 गुणिला 90 छेदस्थानी किती येणार आहे? हा 65 इकडे जाईल भागाकारात आणि x तिकडे पाठवला होता. हा 90 इथे गुणाकारात इथे आहे, तो तिकडे पाठवला गुणाकारात जातो. हा 65 खाली येईल म्हणजे भागाकारात येईल. मग 13 पाची 65, 13 सकूम 78 आणि हे 2 शून्य. 18 पंच 90 किती येणार आहे? 8 सकून 48, हातचे आले 4 आणि 6 4 10. ठीक आहे. आणि हे 2 शून्य म्हणजेच एक्सची किंमत किती आली? ₹10,800 एवढा खर्च 90 विद्यार्थ्यांना लागणार आहे. ठीक आहे. सोपं होतं की 65 साठी 7800 तर 90 साठी त्याच्याच पटीमध्ये वाढ होणार आहे. त्याच्यानंतर बघा, खूप मस्त गणित आहे. 0 वर्गमुळात दिलेला आहे 0.187चा आणि हे अशा प्रकारचं पण येतं बघा. इथे ॲक्च्युअली गणितामध्ये कसं होतं, इथे आहे ना हा एकच मिनिटं. कशा प्रकारचं गणित होतं समजून सांगतो. अशा प्रकारचं गणित होतं की वर्गमुळामध्ये दिलं होतं 0.187 आणि 7 वरती टिंब दिलेला होता. 7 वरती काय दिलं होता? टिंब दिलेला होता. ठीक आहे, असा टिंब दिलेला होता. तर ह्याचा अर्थ आणि जे मी आता दाखवलं तुम्हाला, ह्याचा अर्थ दोघांचा अर्थ सेम आहे हे समजून घ्या. ठीक आहे. गणितामध्ये एवढं दिलं होतं आणि त्याचा अर्थ असा होतो. मग आता करायचं काय आपल्याला? ह्याला सॉल्व्ह कसं करायचं? ह्याचा अर्थ काय होतो पहिले समजून घ्या, की एखाद्या संख्येवरती पॉइंट नंतर किंवा पॉइंट आधी पण
एखादा डॉट दिला किंवा त्या संख्येवरती डॅश मारली, रेघ मारली, तर त्याचा अर्थ होतो ती संख्या अनंत टाईम रिपीट होते. परत एकदा सांगतो, ती संख्या अनंत टाईमपर्यंत रिपीट होते. म्हणजे समजा मी असं केलं की 0.4 बार मारलेला आहे. तर ह्याचा अर्थ की 0.444444 हे अनंत टाईम येईल. 4 संपणारच नाही. इथे पण जो दिलेला आहे 0.187 7 वरती बार आहे किंवा पॉइंट आहे असं समजा. दोघांचा अर्थ सेमच आहे. 0.1 ह्याच्यावरती काहीच नाही आहे. मग हा जो 7 वरती टिंब दिला आहे ना, याचा अर्थ 7, 7, 7, 7 मरेपर्यंत 7 येत राहणार. ठीक आहे, मरेपर्यंत म्हणजे अनंत टाइम्स. ठीक आहे, ह्याचा अर्थ कळाला तुम्हाला आता. या गोष्टी क्लिअर झाल्या. आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पुढचा पॉईंट काय म्हणतो, तर ह्याला सॉल्व कसं करायचं. पहिले तर जी संख्या रिपीट होते किंवा जितक्या संख्या रिपीट होतात त्या होतात 9 मुळे. बघा आता मी जर म्हटलं की 4/9 आहे किंवा कुठल्याही संख्येला 1/9 आहे, तर ह्याचाच अर्थ होतो 0.444444 अनंत टाईम. 1.9 आहे म्हणजे 0.111111 अनंत टाईम. मग जेवढे समजा इथे माझी एखादी संख्या आहे 43, तर ही संख्या दोन्ही संख्या जर रिपीट होत असेल तर ह्याचा अर्थ 2दा 9 आहे. 2 संख्या रिपीट होत आहे. बघा हा जर बार मी 2 संख्यांवरती नेला तर 2दा त्या संख्या काय होतील, रिपीट होणार आहे. म्हणजे इथे मी 43 म्हणू शकतो आणि इथे किती आहे, 2 वेळेस 9 येतील. जेवढ्या संख्यांवरती बार असेल, इथे एकाच संख्येवरती बार आहे. ठीक आहे, इथे एकच संख्येवरती बार आहे म्हणजे भागीला 9 असणार आहे आणि इथे पण 4/9 असणार आहे कारण की एकच संख्या आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत तुम्हाला अर्थ कळालेला आहे. पुढे बघा, आता ह्याला सॉल्व कसं करायचं. ज्यावेळेस हा अशा प्रकारचं येतं ना गणित, की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं आहे की काही संख्या आहेत ज्यांच्यावरती बार नाही आहे, ज्याच्यावरती रेघ नाही आहे किंवा पॉईंट नाही आहे. ठीक आहे, आणि एकावरती बार आहे किंवा पॉईंट आहे. पण आपण आत्तापर्यंत हा जो उदाहरण बघितला ह्याच्यामध्ये काय होता, एकावरतीच होता. इथे बघितला एकावरतीच होता. इथे बघितला एकाच वरती होता. इथे पण दोघांवरती आहे, पण बार किंवा वरची रेघ नसलेली कोणतीही संख्या नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं की ह्याला मी डायरेक्ट लिहू शकतो. पण ज्यावेळेस संख्या अशा येतात मिक्स टाईपच्या की ज्याच्यामध्ये एकावरती रेघ उडलेली आहे आणि बाकीच्या संख्येवरती रेघ उडलेली नाही, मग अशा कंडिशनमध्ये काय करतो बघा आपण. जी संख्या आहे ती जशाला तशी लिहून घ्यायची. पहिले तर पॉईंट काढून टाकायचा. 187 शार्प 187 लिहायचे. म्हणजे ही संख्या पूर्ण लिहायची. वजा करायची ज्या संख्येवरती बार किंवा रेघ मारलेली नाही. कोणत्या संख्येवरती रेघ नाही मारली, एक तर 1 वरती आणि 8 वरती, म्हणजे 18 या संख्येवरती रेघ मारलेली नाही. छेदस्थानी किती संख्यांवरती बार किंवा टिंब दिलेला आहे, तर एक संख्या आहे. मग प्रत्येक संख्येसाठी 9 लिहायचा. एकच संख्या आहे म्हणून एकच 9 लिहिला. आता जेवढ्या नॉन रिपिटेटिव्ह संख्या आहेत, म्हणजे ज्या परत परत येणार नाही आहे, ज्याच्यावरती बार नाही आहे, तेवढ्या संख्येसाठी 0 ठेवायचं. ठीक आहे, मग आता बघा कसं येतं त्याला सॉल्व केलं तर. किती आलं होतं आपलं, 187 वजा 18 ज्याच्यावरती बार नाही आहे, एका संख्येवरती बार आहे म्हणून 9 आणि 2 शून्य. मग ह्याला जर सॉल्व केलं तर 187 मधून 18 वजा केले तर 169 येतं. छेदस्थानी 900. ठीक आहे, पण पहिले काय होतं, वर्गमुळाचं चिन्ह होतं त्याच्या आधी. ठीक आहे ना, मग मी फक्त 187 7च्या वरती पॉईंटला त्याला सॉल्व करून दाखवलं. आता वर्गमुळाचं चिन्ह आहे ते तर घ्यावंच लागेल. हा कशाचा वर्गमूळ आहे, तुम्ही म्हणाल की हा 13चा वर्गमूळ आहे. छेदस्थानीमध्ये हा 30चा वर्गमूळ आहे. ठीक आहे, एकतर हे उत्तर असेल जर ऑप्शनमध्ये असेल तर. 13 छेदामध्ये 30, ऑप्शन क्रमांक 4 हे काय असेल तुमचं उत्तर असेल. जर ह्याच्या पुढेही तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर बघा कशा प्रकारचं येतं. याला भाग जातो का, तर मुळीच भाग जात नाही. मी लिहिलं 0. किती येणार आहे, 13 एका 13. किती आले, 13 एका सॉरी इथे 0 पॉईंट दिल्यामुळे इथे 0 घ्यावं लागणार आपल्याला. ठीक आहे, पुढे घेऊन दाखवतो मी. 0 पॉईंट, आता 3 इथे 0 घेतला. ठीक आहे, मग पॉईंट घेतल्यानंतर इथे काय येणार आहे, 3 चोक 12 म्हणजे 120 येतील. छेदस्थानी 120 आल्यानंतर इथे 10 राहतील, छेदस्थानी येईल 30. म्हणजे कसं बघा, 13ला मी ज्यावेळेस 30ने भाग जातो तर इथे भाग नव्हता गेला, पॉईंट घेतला, इथे 0 दिला.
इथे 120 आला, छेदस्थानी 10 लिहिला, इथे 4ने भाग दिला. कितीने भाग दिला आपण? 4ने भाग दिला. मग किती झालं इथे? 4 आला. मग इथे 10 राहिलाय. मग 10 आपण कसं लिहितो? जर भागाकार केला असेल, तर ज्याने भाग दिलाय ती संख्या अशी लिहितो आणि उरलेल्या संख्या अशा लिहितो. ज्याने भाग दिला ती छेदस्थानी, जी बाकी उरली ती या अंशामध्ये. मग हे जर कटले, तर इथे किती येणार आहे? 3. 1/3 म्हणजे काय? की 3 1/3 म्हणजे 33.33 म्हणजे ते अनंत टाईम असतं. म्हणजे 3 ही संख्या रिपीट होईल. तर ह्याच्याही पुढे जाऊन ह्याचं उत्तर काय आलं असतं बघा. ह्याचं उत्तर काय आलं असतं? जर ऑप्शनमध्ये हे उत्तर असलं असतं 0.43 वरती 1 बार, तर हे उत्तर आपलं बरोबर असलं असतं. ठीक आहे. अजून काही गोष्टी क्लिअर होण्यासाठी तुम्हाला अजून 1-2 उदाहरण देतो. ठीक आहे. आता थोडं फास्ट करायचा प्रयत्न करू आपण. समजा वर्गमुळात दिलाय 0.4चा बार किंवा पॉइंट दिलाय. ठीक आहे, पहिलं उदाहरण. तर आपल्याला माहिती आहे एकच संख्या रिपीट होते. मी डायरेक्ट 4 लिहू शकतो, छेदस्थानी 9. एक संख्या रिपीट होते म्हणून छेदामध्ये एकच 9 येणार आहे. मग इथे याचा जर वर्गमुळाच्या बाहेर काढला तर हा 2/3 येईल. ठीक आहे. एक तर उत्तर हे असेल किंवा परत याला 0.66 म्हणजे 66 हे जे 6 आहे ते अनंत टाईम येणार आहे. म्हणजे डायरेक्ट आपण म्हणू शकतो की 0.6चा बार. ह्याला ज्यावेळेस तुम्ही बाहेर काढला वर्गमुळाच्या त्यावेळेस मोठा झालेला आहे बघा. 0.4 बार इथे लहान वाटतो, पण वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर मोठा झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरी एक संख्या घेऊया आपण, चला तुमच्या अजून अंडरस्टँडिंगमध्ये. सेम तसं 0.1 बार जर घेतला तर सेम तसंच आहे. 1/9 1/9 म्हणजे 1/3. यालाच तुम्ही काय म्हणू शकता की 0.3चा बार 33 येणार. ठीक आहे. तिसरं उदाहरण घेऊ आपण अजून एखादं. 1 पॉईंटमध्ये 7चा बार. आता ह्याला 1ला जो आहे ना पॉईंटच्या आधीच्या संख्येला त्याला वेगळं काढायचं नेहमी. 1 अधिक ह्याला काय म्हणू शकतो आपण? 0.7चा बार. ठीक आहे. 1 अधिक 0.7चा बार. म्हणजे ह्याला म्हणू शकतो की 1 अधिक 0.7 म्हणजे किती? 7/9. मग ह्याला जर आपण सॉल्व केलं तर 9 गुणिला 1 9 आणि हा 7 16 होतील. छेदस्थानी 9 येतील. याला जर वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर हा 4/3 येणार आहे. इथे किती येणार आहे? 1. ठीक आहे. पॉईंट इथे 1/3 राहणार आहे म्हणजे 3 बार येणार आहे. इथे किती राहील? ह्याला जर भाग दिला तर किती येईल? 1. 1ने भाग दिल्यानंतर 1 खाली उरेल. मग इथे 10 कंटिन्यू उरत जातील. म्हणजे 3, 3, 3 लिहिण्यापेक्षा मी 1.3 लिहिलेला आहे. आय गेस थोडं तरी अंडरस्टँडिंग वाढलं असेल. फक्त हे जे गणित आहे तुम्हाला अशा प्रकारचे जर गणितं बघायचे असतील तर आपले मेंबरशिपमध्ये आपण हे काय म्हणतात रिकरिंग डेसिमल ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात? आवर्ती अपूर्णांक. आवर्ती अपूर्णांक ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या घेतलेला आहे आणि अजून एका कुठल्यातरी चॅप्टरमध्ये मी परत एकदा त्याचा कन्सेप्ट रिपीट केलेला आहे आणि इथे पण थोडंसं डिटेलमध्ये घेतलं. जेणेकरून तुम्ही इथून जरी बऱ्यापैकी कन्सेप्ट कळाला तर परत तुम्हाला पुस्तक उघडायची किंवा कुठल्याही प्रकारचं गणित बघायची गरज नाही पडली पाहिजे. 1 तासाचे 9 सेकंद हे दशांश अपूर्णांक कसे लिहाल असं म्हटलेलं आहे. 1 तासाचे. मग 1 तासाचे 9 सेकंद हे दशांश अपूर्णांक कसं लिहिणार? असं उलटा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला 9 सेकंद अंशस्थानी लिहायचं आहे आणि 1 तास हा खाली लिहायचा आहे. इथे मी जर सेकंद लिहिला, ठीक आहे, आणि छेदात लिहिलं 1 तास. आणि जर तुम्हाला सांगितलं की ह्याचं काय करा? दशांश अपूर्णांकात लिहा. तर हे किती येणार आहे? हा सेकंद आहे, हा तास आहे. याला डायरेक्ट भाग जाऊ शकत नाही कारण की ह्याचं एकक सेम व्हायला पाहिजे. मग 1 तास म्हणजे 3600 सेकंद होतात. 60 गुणिला 60 म्हणजे 3600 सेकंद होतात. हे झालं सेकंदात, हे झालं सेकंदात. मग हे सेकंद कटून जातात. इथे बघा 9 1 9 9 चोक 36 आणि हे 2 शून्य म्हणजे वरती 1 येणार आहे, छेदस्थानी 400 येणार आहे. मग 400ला मी कसं लिहू शकतो बघा? 1 छेदस्थानी 4 गुणिला 100 1/4 1/4 म्हणजे 0.25 1/4 याला जर मी सेपरेट बाहेर काढलं 1/4ला याला जर मी बाहेर काढलं 1/4 गुणिला 1/100 असं लिहू शकतो. मग 1/4 म्हणजे 0.25 भागाकारामध्ये 100 होते, भागाकारात 100. मग हे जर मी पॉईंट हलवला तर हा इकडे लेफ्टला अजून जातो. ठीक आहे.
आणि हा परत एकदा हलवला तर 2 संख्या इकडे लागतील. म्हणजेच काय 0.025 एवढं त्याचं उत्तर असणार आहे. पाच टेबलांच्या किमतीमध्ये 20 खुर्च्या येतात. जर एका टेबलाची किंमत ₹1100 आहे, तर एका खुर्चीची किंमत किती? बघा 5 टेबलांच्या, मग 5 टेबलाच्या किमतीत खुर्च्या येतात ना, मग 5 एका टेबलाची किंमत मी मानतो की टी असेल. मग 5 टेबलांची किंमत किती झाली? 5 गुणिला टी. काही पण मानू शकता तुम्ही XYZ. ठीक आहे, मी टी मानलं कारण की टेबल समजायला लवकर सोपं जाईल. की 5 टेबलांची किंमत किती होणार? 5 गुणिला टी. च्या किमतीमध्ये 20 खुर्च्या येतात. एका खुर्चीची किंमत जर C असेल, तर एकूण किती खुर्च्या घेतल्या आहेत त्याने? 5 टेबलाच्या किमतीमध्ये 20 खुर्च्या घेतलेल्या आहे. आता हे इक्वेशन समीकरण जे दिलेलं आहे ते मॅच होईल की 5 टेबलांची किंमत एवढी, 20 खुर्च्यांची किंमत एवढी, तर हे बरोबर झालेलं आहे. मग टेबल छेदामध्ये खुर्चीची एका टेबलची किंमत भागीला एका खुर्चीची किंमत जर भागाकारात घेतलं तर इकडे येईल 20 छेदामध्ये 5. हा इकडे 5 गुणाकारात आहे, तिकडे पाठवला भागाकार जातो. हा गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात आलेला आहे. मग 5 एक 5, 5 चोक 20. मग टी म्हणजे एका टेबलाची किंमत किती आलेली आहे? 4. तर खुर्चीची किंमत किती आलेली आहे? 1. पण गणितात काय दिलं बघा, की एका टेबलाची किंमत ही 4 नसून ₹1100 आहे. तर तुम्हाला विचारलेलं एका खुर्चीची किंमत किती? मग एका खुर्चीची किंमत 1 आहे. 1 नसून किती असेल? फक्त एवढं म्हटलेलं आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला? तिरकस गुणाकार करायचा आहे. x बरोबर 1100 गुणिला 1 छेदस्थानी 4. किती येणार आहे? 4 एक 4, 4 दुनी 8, खाली उरले 3, 4 7 28, खाली उरले 2, 4 पंच 20, म्हणजे ₹275 एका खुर्चीची किंमत असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा आता ज्यावेळेस पण तुम्हाला क्रमवार संख्या दिलेल्या असतील, क्रमवार, मग काय दिलेलं असेल? विषम असो, सम असो, काही लक्ष नाही द्यायचं. बघा आता तुमच्याकडे 2च क्रमवार संख्या दिलेल्या आहेत, सम असो किंवा विषम असो, तर त्याची सरासरी बरोबर ह्या दोघांच्या मधली संख्या असणार आहे. ठीक आहे. पण जर 3 संख्या दिल्या क्रमवार, काय दिलेलं असेल? क्रमवार, विषम असो, सम असो किंवा सलग असो, विदाऊट सम विषम क्रमवार संख्या आहेत. ठीक आहे, 3. तर त्याची बरोबर मधली संख्या ही काय असते? त्याची सरासरी असते. समजा मी या संख्या 4 केल्या. ठीक आहे, इकडे 2, इकडे 2, या साईडला 2 सोडल्या, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला 2 ठेवल्या, तर इथे सरासरी येते. समजा मी ह्यालाच 5 संख्या केल्या क्रमवार, तर माझा सरासरी इकडच्या 2 सोडून देईल, इकडूनच्या 2 सोडून देईन, सरासरी इथे येईल. सेम तसंच मी जर असं करत गेलो, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की माझ्या जर टोटल 7 संख्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर मी काय म्हणेल, की इकडच्या 3 सोडून दिल्या, इकडच्या 3 सोडून दिल्या, तर बरोबर मधली संख्या ही काय असेल? माझी सरासरी असणार आहे. तर ती किती असेल सरासरी? 23 दिलेली आहे. मग आता क्रमवार म्हटलेलं आहे आणि ती पण विषम म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मिळवावं लागेल. 25, ह्याच्यामध्ये 2 मिळवले, किती झाले? 27, आणि ह्याच्यामध्ये 2 मिळवले, किती झाले? 29. ह्याच्याच उलटं जायचं असेल, कमी करायचं असेल, तर -2 करा, किती येणार आहे? 21. ह्याच्या उलटं केलं -2, 19, आणि ह्याच्या उलटं 2, -2 केलं तर किती येणार आहे? 17. तुम्हाला कोणती संख्या काढायला सांगितली? सर्वात मोठी. मग सर्वात मोठी कोणती आहे? 29. ऑप्शन क्रमांक 2 हे काय असेल? तुमचं उत्तर असणार आहे. 23, 25, 27, 29. ठीक आहे, असं ही पद्धत आहे. जर तुम्हाला फॉर्म्युल्याने शिकायचं असेल तर फॉर्म्युल्याने शिकू आपण, की पहिली संख्या आहे x, दुसरी संख्या, पहिली विषम संख्या. ठीक आहे, सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? विषम पहिली किंवा लहान. ठीक आहे, ह्याच्या पुढची विषम संख्या किती येणार आहे? x अधिक 2. त्याच्या पुढची विषम संख्या x अधिक 4. त्याच्या पुढची विषम संख्या x अधिक 6. त्याच्या पुढची विषम संख्या x अधिक 8. किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5. त्याच्या पुढची x अधिक 10 आणि त्याच्या पुढची x अधिक 12. या झाल्या टोटल 7 विषम संख्या. मग आता याची सरासरी कशी येणार? या सगळ्यांची बेरीज. मग x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 अधिक x अधिक 8 अधिक x अधिक 10 अधिक x अधिक 12
छेदस्थानामध्ये एकूण संख्या किती आहेत? 7 आहे. बरोबर किती आहे? 23. मग आता या सगळ्यांना सॉल्व्ह केलं तर हे किती येणार आहे? 7x येतील. ठीक आहे. x किती वेळेस आलेला असेल? 7. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 प्लस 8 20, 20 प्लस 10 30, 30 प्लस 42 बरोबर 7. हा इथे भागाकारात आहे, तिकडे पाठवला गुणाकारात जाईल, म्हणजे 23 गुणिले 7 होईल. मग या 7 21 किंवा हा जशाला तसा ठेवतो मी बघा. ह्या प्रत्येकाला 7ने भाग देऊया, कारण की हे समीकरणात 7ने भाग जातोय. मग याला जर 7ने भाग दिला तर हा 7 कटेल, इथे 7 सकून 42 येईल, हा 7 कटेल. म्हणजे x अधिक 6 बरोबर किती येणार आहे? 23 येणार आहे. x अधिक 6 बरोबर 23 येणार आहे. मग ह्याच्यामध्ये जर तुम्हाला किंमत काढायची x अधिक 12ची, तर ह्याच्यामध्ये 6 ॲड करा. तर इथे पण 6 ॲड केले असते, किती आले? 29. हा किती झाला असता? सगळ्यात मोठी संख्या x अधिक 12 किती आली? 29. हीच काढायची सगळ्यात मोठी संख्या. जर तुम्हाला x काढायचा होता तर ह्याच्यातून 6 वजा केले असते, ह्याच्यातून 6 वजा केले असते, उत्तर शेवटी तेच आलं असतं. तुम्ही कसंही काढलं तरी तुमचं उत्तर सेमच येणार आहे. पण कन्सेप्ट सांगणं हा माझा हेतू आहे आणि तुम्हाला दोन्ही अप्रोच माहिती असायला पाहिजे. कधी-कधी एखादं भलतंच विचित्र गणित दिलं तर तिथे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट पण कामीला पडू शकतो. पण तो वापरायचा नाही, शक्यतो टाळायचा. गीताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात आणि 21 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात. तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते असा प्रश्न दिलेला आहे. मग आता बघा, 18 म्हणजे किती? 9ने भाग जाणारी संख्या. जर त्या संख्येला म्हणजे 18ने जर एखाद्या संख्येला म्हणजे एक प्रकारे 9ने 18 असू द्या, 27 असू द्या, 54 असू द्या, कारण की त्या अंकांची बेरीज 9 होते. मग जर त्याच्यामध्ये 4 उरत असतील, जर त्या संख्येने भाग दिल्यानंतर 4 उरत असतील, तर ह्याचा अर्थ बघा सोप्या भाषेत सांगतो. जर 9 अंकांची बेरीज येत असेल, म्हणजे इथे 18 म्हणा किंवा 9 म्हणा, 27 म्हणा, 54 म्हणा किंवा 36 म्हणा, 45 म्हणा, अंकांची बेरीज बघा 8 आणि 9, 8 आणि 7 आणि 2 9, 5 आणि 4 9, 6 आणि 3 9, 9, 6 63 म्हणा, 72 म्हणा, कोणतीही संख्या घ्या तुम्ही, यांच्या अंकांची बेरीज किती होते? शेवटी 9 होते. मग जर ह्या अंकांची बेरीज 9 होते किंवा 9च्या पटीत येते, तर ह्याचा अर्थ आणि त्याच्यामध्ये समजा ह्याचा अर्थ की त्या संख्येला 9ने निश्चेष भाग जातो. पण जर भाग जाऊन त्याच्यामध्ये काही उरतात, काही गोष्टी उरतात, म्हणजे ते त्याच्यामध्ये जास्त आहे, तर त्या अंकांची बेरीजसुद्धा 4 आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ऑप्शनमध्ये 4 असणारी बेरीज हेच तुमचं उत्तर असणार आहे. मग इथे बघा 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 हे ऑप्शन असू शकतं. इथे बघा किती आहे बेरीज? 6 आणि 4 11, 11 आणि 2 13. तर 13 म्हणजे किती? इथे पण 4 आहे. हाही ऑप्शन असू शकतो. 6 8 आणि 4 12, 12 आणि 2 12 प्लस 2 किती होतील? 14. तर 1 आणि 4 किती होतात? 5 होतात. तर हा ऑप्शन सरळ कट होतो. इथे 1 आणि 3 आणि 0 यांची बेरीज केली तर 4 येते. आता 3 ठिकाणी 4 ऑप्शन आहे. ठीक आहे. नशीब खराब आहे आपलं. नाहीतर काय होतं, पहिल्याच इन्स्टन्समध्ये आपल्याला ह्याचं उत्तर भेटून जातं. ठीक आहे, काहीच हरकत नाही. असं नाही भेटलं, हे फक्त कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी आहे माझं. तुम्हाला ज्यावेळेस मी घसरलं, तिथं विसरलं, थोडासा नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाईल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की मी काय गोष्टी समजून सांगितलेल्या तुम्हाला. काही सेकंदामध्ये असले फालतू गणितं उडतात ना. आता इथे नशीब खराब आहे की चारी ऑप्शन आपले तसे आलेले आहेत. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं? आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजे. ही तर झाली ट्रिक. ट्रिक फेल गेली. मग आता प्रत्येक वेळेस ट्रिकच्या भरोश्यावर नाही बसून राहत आहेत. मग आता कन्सेप्ट समजून घेऊ की याच्यामध्ये जर 18ने भाग दिला आणि 21ने भाग दिला, ठीक आहे. पहिले ह्या 2 संख्यांचा तुम्हाला लसावी काढावं लागेल, कारण की दोन्ही कंडिशनमध्ये त्याच्याजवळ 4 मणी शिल्लक राहतात. मग त्याचा मसावी काढावा लागेल 18 आणि 21चा. सॉरी, लसावी. लसावी जर काढला तुम्ही तर इथे कितीने भाग जातो दोघांना? 3ने भाग जातो. इथे येतील 6 आणि इथे येतील 7. इथे 6ने भाग दिल्यानंतर इथे एक येईल, इथे 7 येईल. परत 7ने भाग दिल्यावर इथे एक, इथे एक. ठीक आहे. मग आता शेवटी या संख्या ज्या आहेत उरलेल्या, शेवटी एक एक राहिल्यानंतर हे किती आलेलं आहे? या सगळ्यांचा गुणाकार हे काय येणार आहे? तुमचा लसावी. ठीक आहे, लसावी येईल. ज्याला इंग्लिशमध्ये
लिस्ट कॉमन मल्टिपल, लघुत्तम सामायिक विभाज्य असे म्हणतात. मग यांचा गुणाकार केला 18, 18 गुणिला 7, सैंत्रिक 18, 18 गुणिला 7 किती येतात 8 सकून सॉरी 7 8 56, हातचे आले 5, 7 आणि 5 12, म्हणजे 126. जर ह्या संख्यांनी भाग दिला तर 126ने हमखास भाग जाणार आहे. पण त्या दोन्ही कंडिशनमध्ये जर 4 शिल्लक उरवायचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 अधिक करावे लागतील, म्हणजेच ऑप्शन येणार आहे 130. किती येणार आहे 130. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. आणि जे काही उत्तर असणार आहे ते ह्याची पटी म्हणायची, त्याच्यामध्ये 4 ॲड करायचं. गुणीला 2 करा, नंतर गुणीला 3 करा आणि गुणीला 4 करा. त्याच्यामध्ये नेहमी 4 ॲड करायचे. जे काय होईल त्याच्यामध्ये 4 ॲड करत राहायचे. ठीक आहे, ते तुमचे सगळे ऑप्शन असतील. 126 दुनी किती होणार आहे 252. 252. अरे यार, इथे पण 56. कमीत कमी म्हटलेलं आहे. इथे कमीत कमी म्हटल्यामुळे हे उत्तर आहे. अदरवाईज ह्याला सुद्धा भाग जातोय बघा 256. 252 ह्याचा गुणाकार हे 2ने केल्यानंतर 252 येतं. म्हणजे 252ला पण ह्या दोन संख्यांनी हमखास भाग जाणार आहे. याच्यामध्ये अजून 4 मिळवलं तर ते प्रत्येक वेळेस 4 मनी खाली सोडणार आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे, तर हेही उत्तर आहे, पण त्यांनी कमीत कमी विचारल्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, कमीत कमी. ठीक आहे, हे कन्सेप्ट समजून घ्या आणि ही गोष्ट पण समजून घ्या की ऑप्शनमध्ये आतापर्यंत काय होतंय की एकच ऑप्शन येतोय. फ्युचर खूप वाईट असेल की 2-2 ऑप्शनसुद्धा देतील की हे पण आहे ते पण आहे. त्या कंडिशनमध्ये घाई गडबड आणि फालतूगिरी तुमची चालणार नाही. तिथं तुम्हाला कन्सेप्ट समजून घेणार. आता बघा, अशा प्रकारचं गणित दिलेलं आहे आणि तुम्हाला एक्सची किंमत काढायला सांगितली. मग अशा टाईपच्या गणितामध्ये काय करायचं, पहिले जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. एक्सचा वर्ग बरोबर 8 गुणिला 20 गुणिला 30 गुणिला 45 असं लिहून घेतलं. सॉरी, वर्ग नाही, हा घन आहे. मग हा 2चा घन आहे. पहिले ह्याला बाजूला काढून घेऊ. 2चा घन गुणिला ह्याला काय करूया, तोडूया. 5 गुणिला 4 करतो मी याला. ठीक आहे, ह्याला पण तोडतो. 5 गुणिला 6. ह्याला आपण तोडूया. कितीने गुणूया, 5 गुणिला 9. आता ह्याच्यामध्ये बघा 3दा गुणाकार आलेली संख्या बाजूला काढायची. 5 एकदा झाली, 5 एकदा झाली आणि 5 एकदा झाली. म्हणजे हे काय झालं, 2चा घन गुणिला 5चा घन गुणिला उरलं काय आहे 4, 6 आणि 9. मग ह्याला अजून फोडूया, कारण की 4ला काय करू शकतो मी 2 गुणिला 2 म्हणू शकतो. ठीक आहे, 2 गुणिला 2 म्हणू शकतो. 6ला मी कसं लिहू शकतो, 2 गुणिला 3. ठीक आहे, हा 2 गुणिला 4 म्हणजे 8 येईल, म्हणजे 2चा घन. 4 गुणिला 2 म्हणजे 8 म्हणजे 2चा घन. इथे 3 गुणिला 9 म्हणजे 27 येतील. 27 म्हणजे 3चा घन. मग आता एक्सचा घन बरोबर एवढ्या सगळ्या संख्येचा घन आलेला आहे. मग सरळ सरळ एक्स लिहितो मी आणि हे सगळे घनमूळ काढून घेतो. मग इथे येईल फक्त 2, 5, 2 आणि 3. ठीक आहे, सगळ्यांचे घनमूळ, ह्याचा एकट्याचं घनमूळ काढण्यासाठी सगळ्यांचे घनमूळ काढले. आता गुणाकार करूया. किती येणार आहे, 5 दुनी 10, 2 दुनी 20, 20 त्रिक 60. मग एक्सची किंमत किती आली, तर 60. ऑप्शन क्रमांक 1 हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. नाहीतर तुम्ही काय करत बसाल एक्झाममध्ये, ह्या सगळ्यांचा गुणाकार कराल, त्याचं घनमूळ काढत बसाल, खूप जास्त वेळ लागतो. तसा टाइमपास करायचा नाही, मुळीच वाकड्यात शिरायचं नाही. बघा, 2 आगगाड्या एकाच दिशेने जात आहे. एकाच दिशेने म्हणजे ही एका दिशेने चालली तर ती त्याच दिशेने चालली आहे. ठीक आहे, एकाच दिशेने जात आहे. एकीचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति ताशी आणि दुसरीचा वेग आहे 60 किलोमीटर प्रति ताशी. जर त्या आगगाड्या एकाच दिशेने जात आहे, ह्याचा अर्थ काय होतो बघा, जर त्या आगगाड्या एकमेकांच्या दिशेने येत असतील तर त्या वेगांची बेरीज होते. म्हणजे इथे 40 किलोमीटर प्रति ताशी आणि इकडे 60 किलोमीटर प्रति ताशी, या वेगांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. जर त्या एकाच दिशेने जात आहे तर ही 60 किलोमीटर प्रति ताशी जाईल आणि मागची 60 किलोमीटर प्रति ताशी जाईल आणि पुढची 40 किलोमीटर प्रति ताशी वेगाने जाईल. तर ह्या दोन वेगांचा काय होती, वजाबाकी होती 20 किलोमीटर प्रति ताशी. आता हे असं का होतं, ह्याच्या मागचं लॉजिक समजून घेऊ. समजा ह्याचं अंतर इथून इथपर्यंत आहे 100 किलोमीटर. ठीक आहे, 100 किलोमीटर नाही, काही अंतर नाही. ठीक आहे, पहिलं आपण समजून घेऊ
की एका तासात समजा इकडून ट्रेन निघाली 40 किलोमीटर प्रति तासाने आणि इकडून एक ट्रेन निघाली 60 किलोमीटर प्रति तासाने. ह्या जर एकमेकांच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने जात असतील, तर ही काय करणार आहे, एका तासामध्ये 40 किलोमीटर अंतर पार करणार आहे आणि ही एका तासामध्ये 60 किलोमीटर अंतर पार करणार आहे. तर दोघी मिळून एका तासामध्ये किती अंतर पार करतील? जर एकमेकांच्या विरुद्ध असेल तर 100 किलोमीटर एका तासामध्ये, म्हणजे प्रत्येक तासाला हे 100 किलोमीटर प्रति तास हे अंतर पार करत असतात. ह्याच्याच उलट जर त्या एकाच दिशेने जात असतील, म्हणजे इकडून इकडे जाऊ द्या किंवा इकडून, दोन्ही एकाच ठिकाणाहून निघू द्या, ठीक आहे, इकडून इकडे जाऊ द्या. मग त्या कंडिशनमध्ये काय होतं बघा, एका तासामध्ये ही 60 किलोमीटर जाईल इथे कुठेतरी आणि दुसरी इथे कुठेतरी 40 किलोमीटर जाईल, ठीक आहे, एका तासामध्ये सेम टाईममध्ये. मग ह्या दोघांमध्ये कितीचा फरक पडतो, दोघांमध्ये किती अंतर राहतं, तर दोघी एकमेकींना कितीच्या वेगाने पार करतात. तर तुम्हाला जर म्हटलं तर हे असतं 20 किलोमीटर. दोघांमध्ये प्रत्येक तासाला अंतर वाढत जातं. दोघांमध्ये प्रत्येक तासाला 20 किलोमीटरचं अंतर वाढत जातं. कसं बघा, परत एकदा समजून सांगतो. यालाच लाईनला पुढं थोडंसं एक्सटेंड करून सांगतो मी. हा गेला पहिले 60, हा 40. इथे किती अंतर होतं एका तासामध्ये? एका तासामध्ये होतं 20 किलोमीटर, ठीक आहे, एका तासासाठी. दुसऱ्या तासाला हा जाणार आहे 120 किलोमीटर आणि हा जाणार आहे 80 किलोमीटर. ह्याच्यामध्ये दुसऱ्या तासाला किती फरक पडला, तर तुम्ही म्हणाल 40 किलोमीटरचा. म्हणजे ह्याच्यामध्ये वाढ कितीची झाली, तर 20 किलोमीटर. म्हणजे प्रत्येक तासाला दोघांमध्ये 20 किलोमीटरचं अंतर वाढत जाणार आहे. हा पुढच्या तासाला 180 जाईल, तर हा 120 जाईल, ठीक आहे, 120 गेला. दोघांमध्ये किती अंतर आहे, तर आता दोघांमध्ये 60 किलोमीटरचं अंतर आहे. परत ह्याच्यामध्ये 20 किलोमीटर प्रत्येक तासाला अंतर वाढत जाईल, ठीक आहे. त्याच्यामुळं त्या काय करायचं आहे, वेगांची वजाबाकी करायची आहे. मग तुम्हाला एकतर कळालं की ह्याच्यामध्ये इफेक्टिव्ह वेग काय असणार आहे, एकाच दिशेने जात असल्यामुळे इफेक्टिव्ह वेग काय होईल, वजा होईल. म्हणजे 60 वजा 40 किती होईल, 20 किलोमीटर प्रति ताशी एवढा त्याचा वेग असणार आहे, ठीक आहे. मग काय झालेलं आहे, पुढे 45 सेकंदात एकमेकांना ओलांडतात. हा काय आहे, तुमचा वेग. आणि तुम्हाला वेळ दिलेली आहे कितीची, तर 45 सेकंद. 45 सेकंद. पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या की अंतर हा 3 अक्षरी शब्द आहे. हा कधी बनतो, ज्यावेळेस 2 अक्षरी 2 शब्द एकमेकांना गुणतात. म्हणजे वेग गुणिला वेळ. वेग 2 अक्षरी आहे, वेळ 2 अक्षरी आहे. दोघं एकमेकांना 2 अक्षर शब्द गुणतात, त्यावेळेस अंतर हे उत्तर येतं. मग ह्याच्यावरनं तुम्ही काय म्हणू शकता, अंतर गुणिला वेग, ठीक आहे, असंही म्हणू शकता. मग ह्याच्यावरनं अंतर किती असणार आहे, जर त्या एकमेकींना क्रॉस करत आहे. आता कन्सेप्ट दुसरा येतो. जर त्या रेल्वे एकमेकींना क्रॉस करत आहे, ह्या रेल्वेची लांबी एवढी आहे, ह्या रेल्वेची लांबी एवढी आहे, तर त्यांना किती अंतर पार करावं लागेल, की ह्याची लांबी आहे समजा L, इथून इथपर्यंत. तर त्याला काय करावं लागतं माहिती आहे का, समजा रेल्वे लांब आहे, पुढच्या साईडला घेतो मी थोडीशी, ही L आहे, ह्याची लांबी, आणि ह्याची L1 पकडूया, ह्याची L2 पकडूया. मग ह्याची लांबी आहे L1, ह्याची लांबी आहे L2. तर ह्याला इथून इथपर्यंत जायला काहीतरी अंतर पार करावं लागलं. या तोंड आहे समजा रेल्वेचं, या तोंडाला इथून इथपर्यंत जायला काहीतरी अंतर पार करावं लागलं असेल, ठीक आहे. मग ते अंतर असेल L2 प्लस तिला स्वतःचं अंतर इथून इथपर्यंत गेलं, पण तोंड तर काढलं तिने, शेपूट पण काढावं लागेल त्याला. तिला स्वतःचं दुसऱ्याचं अंतरसुद्धा पहिले बाहेर काढावं लागेल, त्यावेळेस त्या एकमेकींना पूर्णपणे पार करतील. म्हणजे ह्याच्यामध्ये एकूण अंतर किती असणार, तर त्या 2 रेल्व्यांची लांबी हे असणार आहे तुमच्यासाठी त्यांचं एकूण अंतर, ठीक आहे. मग अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेग आला तुम्हाला एवढा, ठीक आहे, वेग आला एवढा. मग अंतर किती आहे, 2 ट्रेनची लांबी L प्लस एका ट्रेनची लांबी दिलेली वाटतं त्यांनी 110 मीटर. एका ट्रेनची लांबी काढायची आहे, एकाची दिलेली 110 आणि वेग दिलेला आहे तुम्हाला 20 किलोमीटर प्रति ताशी गुणिला
वेग गुणिला वेळ, अंतर बरोबर काय असतो? वेग गुणिला वेळ. वेग घेतला 20 किलोमीटर प्रति ताशी, वेळ घेतला 45 सेकंद. बघा, इथे आहे किलोमीटर प्रति ताशी, इथे आहे सेकंद. आता इथे काय करूया आपण, अजून एक गोष्ट समजून घेऊ. किलोमीटर प्रति ताशी चं मीटर प्रति सेकंद ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आणि मीटर प्रति सेकंदाचं किलोमीटर प्रति ताशीमध्ये कन्व्हर्जन करायचं. अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो की एक तर गोष्ट इथे 5/18ने गुणायचं की 18/5ने गुणायचं. ठीक आहे, या दोन गोष्टीने गुणावं लागतं. मग पहिले तर किलोमीटर प्रति ही मोठा आहे, याला लहान करायचं आहे, मोठ्याला लहान करायचं आहे. मग लहान अंश वरती ठेवायचा, म्हणजे लहान आकडा वरती ठेवायचा 5/18, ह्याच्यातून इकडे जायचं असेल. आणि लहान्याला जर मोठं करायचं असेल तर मोठा आकडा वरती ठेवायचा अंशामध्ये आणि त्याने गुणायचं. मग आता इथे बघा, हा मोठा आहे, याला लहान करावं लागेल आपल्याला. हे उत्तर जे आहे ते मीटरमध्ये आहे. मग इथे 20 किलोमीटर प्रति तासाला जर मी 5/18 मोठ्याला लहान केलं, म्हणजे लहान संख्या वरती ठेवली, तर हे मीटर प्रति सेकंद येणार आहे, गुणिला 45 सेकंद. ठीक आहे, हा सेकंद कटत असतो. ठीक आहे, मग 9 दुनी 18, 9 5 45, इथे येईल 10, इथे किती येणार, 5 5 25 आणि 10 250 मीटर. म्हणजे 2 रेल्वेंच्या लांबीचे अंतर असेल 250 मीटर. मग एल बरोबर किती येणार आहे, हा 110 मीटर जो आहे तिकडे मायनसमध्ये घेतला तर 250 वजा 110 किती येईल, 140 मीटर एवढी लांबी ते उरलेल्या ट्रेनची असणार आहे. बघा, जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील ना, ह्या सगळ्या कन्सेप्ट, तर तुम्ही काही सेकंदामध्ये उडू शकता. मला तुम्हाला एवढं एक्सप्लेन करावं लागलं. तुम्हाला खरं बघायचं असेल तर बघा किती वेळात उत्तर उडतं. आता कळालं आहे की 40च्या वेगने चालली आहे, एक 60च्या वेगने चालली आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे 20चा, वेळ लागला आहे 25 सेकंद. आता 20 किलोमीटर प्रति तासामध्ये याला लहान करावं लागेल, तर इथे भाग दिल्यानंतर किती येणार आहे, तर इथे आलं उत्तर 250 मीटर. ठीक आहे, आणि हे किती असणार आहे, 2 ट्रेनच्या लांबीची बेरीज. मग एल बरोबर किती येतं, 250 वजा 110 म्हणजे 140 मीटर. किती वेळ लागला, मला वाटत नाही 30-40 सेकंदाच्या वरती याला सॉल्व करायला वेळ लागू शकतो, जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असतील तर, आणि त्या पण परफेक्ट माहिती असतील तर. एवढ्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, कारण की आपले कन्सेप्ट नेहमी विसरत असतो आणि ते डोक्यात घट्ट करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी शिकाव्या लागतात. बघा, 2 व्यक्तींच्या वयातील फरक 8 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी त्यापैकी मोठ्या व्यक्तीचे वय हे लहान व्यक्तीच्या वयाच्या तिप्पट होते, तर मोठ्या व्यक्तीचे आजचे वय किती आहे असं म्हटलेलं आहे. 2 व्यक्तीच्या वयातील फरक 8 वर्ष आहे. ठीक आहे, मी म्हटलं की तुम्ही आणि तुमच्या भावाच्या वयामध्ये 8 वर्षाचा फरक आहे. मग तुम्ही जन्माला किती वर्षानंतर, समजा तुम्ही 1 वर्षाचे होता, त्यावेळेस भाऊ 9 वर्षाचा असेल. तुम्ही समजा 40 वर्षाचे झाले, तर भाऊ किती वर्षाचा होणार आहे, 49 वर्षाचा. ठीक आहे, 8 वर्षाचा फरक आहे ना, 48 वर्षाचा. ठीक आहे, 48 वर्षाचा होईल, 8 वर्षाने मोठा असेल. म्हणजे काय की हा जो फरक आहे, तो जसं तुमचं वय वाढतं किंवा कमी होतं, तो फरक कधीच बदलत नाही. मग ह्याच्यावरनं काय म्हणू शकता की 6 वर्षापूर्वीची गोष्ट काय दिलेली आहे बघा, की त्यापैकी मोठ्या व्यक्तीचे वय लहान व्यक्तीच्या तिप्पट होते. मी म्हटलं की लहान असेल एक्सचा, तर मोठा असेल 3x वयाचा. ठीक आहे, 6 वर्षापूर्वी यांचं वय, हा लहान हा मोठा. मग ह्याच्यामध्ये जर मी फरक काढला, 3x वजा x, म्हणजे ह्या दोघांमध्ये कितीच अंतर असेल, जर त्यांच्या वयातील फरक 8 वर्ष आज आहे, म्हणजे त्यांचा 6 वर्षापूर्वी पण 8च वर्षाचा फरक असणार आहे. ठीक आहे, फरक काही बदलतोय का, मुळीच बदलत नाही, फरक बदलत नाही. मग इथे काय येणार आहे, 3x वजा x किती येणार आहे, 2x बरोबर किती, 8. एक्सची किंमत किती येणार आहे, 8 छेदामध्ये हा 2 जाईल छेदामध्ये, किती आलं, एक्सची किंमत आली 4. ठीक, एक्सची किंमत आली 4, ह्याची किंमत 4 आली, पण कधी आली, 6 वर्षापूर्वी. मग तर मोठ्या व्यक्तीचे वय, मग एक्सची किंमत जर 4 आहे, तर ह्याला पण 4ने गुणा. मोठ्या व्यक्तीचं वय येणार आहे 12 वर्ष, कधी, 6 वर्षापूर्वी. जर त्याचं आजचं वय काढायचं असेल, त्याच्यामध्ये 6 ॲड करावं लागेल, वय किती येणार आहे, 12 + 6 18 वर्ष. ठीक आहे, कारण की आजचे वय काढा म्हटलेलं आहे,
तर हे गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं काय विचारलेलं आहे. कधी कधी ऑप्शनमध्ये 12 पण देतात आणि आपण घाईगडबडीत उत्तर मारतो. तर अशा कंडिशनमध्ये हे लिहिल्यानंतर काय करायचं, नेहमी काय विचारलेलं आहे हे लिहून काढायचं. त्यांनी विचारलेलं 3x हे त्याचं 6 वर्षापूर्वीचं वय, तर त्याचं आजचं वय विचारलेलं आहे मोठ्या भावाचं, हे असं ब्रॅकेट करून ठेवायचं. म्हणजे लक्षात राहतं की तुम्हाला फायनल उत्तर कशाचं काढायचं होतं. त्यानंतर बघा, एका सभेत 25 पाहुणे होते. जर त्यापैकी प्रत्येक पाहुण्याशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील असं म्हटलेलं आहे. मग हस्तांदोलने हा जो चॅप्टर आहे किंवा हे जे प्रक्रिया आहे ते कसं होतं बघा. समजा 2 व्यक्ती आहे, ते जर एकमेकांशी हस्तांदोलन करतील एकदाच तर ते एकदाच होईल. समजा 3 व्यक्ती आले तर हा व्यक्ती ह्याच्याशी हस्तांदोलन करेल, ह्याच्याशी हस्तांदोलन करेल. ठीक आहे. तर हे हस्तांदोलन किती वेळेस होईल? 2दा होईल एका व्यक्तीचं. आणि हा व्यक्ती किती वेळेस करेल? एकदा करेल. म्हणजे एकूण टोटल 3 वेळेस होईल. समजा 4 व्यक्ती आले, 1, 2 आणि 3 आणि 4. ठीक आहे. तर पहिला व्यक्ती किती वेळेस हस्तांदोलन करू शकतो बघा. 1, 2 1, 2, 3. ठीक आहे. पहिल्याने 3 वेळेस हस्तांदोलन केलं, याचा हिशोब कट. मग हा एकदा करेल, हा एकदा करेल. सेकंडवाला 2दा हस्तांदोलन करेल. त्याच्यानंतर तिसरावाला किती, हे दोघं एकमेकांशी एकदा हस्तांदोलन करतील आणि हे दोघं कटतील, म्हणजे एकदा हस्तांदोलन करतील. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, किती हस्तांदोलन होते. जसे जसे व्यक्ती वाढत आहेत त्याप्रमाणे 2 मध्ये 1 होत होता, 3 मध्ये पहिले 2 झाले, नंतर या दोघांमध्ये 1 झाला, 4 झाले, याच्यामध्ये 3 झाले, याच्यामध्ये 2 झाले, 1 झाला. मग यांचे हस्तांदोलन कसे होतील? ॲड होत जातील. ठीक आहे. जर 5 झाले हे व्यक्ती, 1, 2, 3, 4, 5 व्यक्ती जर झाले तर हा याच्याशी करेल एकदा, 2दा, 3दा, 4दा. ठीक आहे. पहिला व्यक्ती 4दा करेल, 1, 2, 3. हा दुसरा व्यक्ती 3दा हस्तांदोलन करेल, याचा विषय कट होईल. त्याच्यानंतर हा एकाशी 2दा प्लस 2दा हा करेल, हे दोघं एकमेकांशी करतील. म्हणजे जेवढे व्यक्ती आहेत त्याच्यापेक्षा 1ने कमी हस्तांदोलन होत आहे. ठीक आहे. म्हणजे काय म्हणू शकता की तुम्ही इथे 24 पासून सुरुवात होणार, 24, 23, 22 असे हस्तांदोलन होत जात, प्लस 1 एवढं शेवटचं हस्तांदोलन होत जाईल. मग याला आपण कसं सूत्र वापरतो? शेवटची संख्या, यालाच उलटं कसं लिहू शकतो? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक डॉट 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 अधिक 23 अधिक 24. ठीक आहे. शेवटची संख्या 24, त्याच्या जस्ट पुढची संख्या 25, छेदामध्ये 2. हे काय असतात? तुमचं एकूण बेरीज असते. मग इथे किती येणार आहे? 25 बारदोनी 24, 12 गुणिला 25 म्हणजे 300 हस्तांदोलन होतील. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. मग आता हा जो फॉर्म्युला बनलेला आहे हा कसा आहे? शेवटची संख्या n, त्याच्यानंतर n+1 भागीला 2 हे काय असतं? त्यांची बेरीज असते, जर त्या 1 पासून 24 पर्यंत असेल. पण ह्या कंडिशनमध्ये आपण हस्तांदोलनमध्ये फॉर्म्युला थोडासा रिव्हर्स करतो. काय करतो? शेवटची संख्या म्हणजे याच्यामध्ये किती व्यक्ती आले याच्यामध्ये आले एकूण 25 व्यक्ती. मग शेवटची संख्या वजा 1 म्हणजे 24 छेदस्थानी 2, कारण की हस्तांदोलन कुठून सुरू होणार आहे? 24 पासून होणार आहे. मग इथे जर मी n मानला तर n इंटू n-1 भागीला 2 एवढे हस्तांदोलन होत असतात या फॉर्म्युल्याने. मग इथेही तुम्ही सॉल्व केलं तर 12 गुणिला 25 300च उत्तर येणार आहे. एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक, 11 सोडून सर्व मोर, 17 सोडून सर्व पोपट आहेत, तर त्या पिंजऱ्यात 3च प्रकारचे प्राणी असतील तर पिंजऱ्यात एकूण किती पक्षी आहेत असं म्हटलेलं. मग अशा प्रकारचं गणित काय म्हणायचं की त्याच्यामध्ये सगळे प्राणी किती होते? x होते. मी लिहितो इथे सर्व पक्षी किती आहे? एकूण पक्षी किती आहेत? x. ते आहेत x. आता जर असं म्हटलं की 12 सोडून सर्व बदक आहे, याचा अर्थ काय होतो बघा, की सर्व पक्षी आहेत, ह्या सर्वांमधून जर मी 12 काढून टाकले, जर हे 12 बदक काढून टाकले, 12 सोडून सर्व बदक आहे, म्हणजे ह्याच्यामधून जर मी 12 काढून टाकले, ह्या सर्व पक्ष्यांमधून 12 काढून टाकले, तर काय उरणार आहे आपल्याकडे? तुम्ही काय म्हणाल
की आपल्याकडे उरेल बदक. ठीक आहे, की काय उरणार आहे? बदक. की 12 सोडून सर्व बदक आहेत. त्याच्यानंतर 11 सोडून सर्व मोर आहे. सर्व पक्ष्यांमधून जर मी 11 पक्षी वगळले तर उरलेले काय असले पाहिजे? पोपट. मोर कुठून आला? मोर. मोर काय? मोर. आणि 17 सोडून सर्व पोपट आहेत. किती आहेत? 17 सोडून. मग पूर्ण पक्ष्यांमधून जर मी 17 पक्षी वगळले तर सर्व काय असणार आहे? पोपट असणार आहे. मग एकंदरीत तुम्ही काय म्हणू शकता की त्याच्यामध्ये पिंजऱ्यात तीनच प्रकारचे पक्षी, एक बदक, मोर आणि पोपट. बदकाची संख्या एवढी, पोपटाची संख्या एवढी आणि मोराची संख्या एवढी आणि पोपटाची संख्या एवढी. x वजा 12 बदक अधिक पोपट x वजा 11 अधिक x वजा 17 अधिक x वजा 17 बरोबर काय येणार आहे? ह्या सगळ्यांची बेरीज बदक अधिक मोर अधिक पोपट हे सर्व पक्षी असणार आहे. हेच असणार आहे ना, सगळ्यांची बेरीज ही किती असली पाहिजे? x आली पाहिजे, कारण की सर्व पक्षी किती आहेत? x मानलेले, बरोबर x. आता जर ह्याला सॉल्व केलं आपण तर काय येतं बघा, x अधिक x अधिक x किंवा 3x झाले. 3x वजा 11 वजा 12 वजा 23 वजा 23 वजा 17 वजा 40 बरोबर x. हा x जर मी इकडे घेतला वजावाला अधिकवाला तर इकडे वजा होईल 3x वजा x. हा वजा 40 मी तिकडे पाठवला तर अधिक होईल. मग 3x मधून x गेला 2x राहतील. इथे येणार आहे 40. x बरोबर किती येणार आहे? 40 छेदामध्ये 2 किती आले? 20. x ची किंमत आलेली आहे 20. ऑप्शन क्रमांक 4 हे काय असेल तुमचं उत्तर. जर तुम्हाला ह्याच्यापैकी स्पेसिफिक विचारलं असतं की बदक किती, मोर किती, पोपट किती, तर अशा वेळेस आता ही 20 किंमत आली, 20 मधून 12 काढले तर 8 बदक झाले. मोर 20 मधून 11 काढले तर किती येणार आहे? 9 आणि 17 काढले तर 3 काय येणार आहे? पोपट येणार आहे. मग या सगळ्यांची बेरीज केली 8 9 17 आणि 3 20 असे टोटल 20 पक्षी असतील. पुढचं गणित बघा काय दिलेलं आहे. नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व चुकलेल्या नियमासाठी 3 गुण कमी होतात. 15 प्रयत्नांमध्ये किरणचे 5 नियम चुकले तर त्याला किती गुण मिळतील? त्याने बघा किती प्रयत्न केले, टोटल त्याने 15 अटेम्प्ट केलेत, त्याच्यापैकी 5 नियम चुकलेत त्याचे. मग 5 गुणांसाठी 5 ह्याच्यासाठी चुकलेल्या एकासाठी 3 गुण कमी होतात. मग 5 साठी किती गुण कमी झाले असतील त्याचे? 5 गुणिला 3. 5 चुकलेत ना, मी इथे लिहितो बरोबर आणि चूक. बरोबर किती असतील? 15 पैकी 10 असतील, कारण की त्याचे 5 चुकलेले. आणि प्रत्येकासाठी मार्क किती आहे? ह्याच्यासाठी अधिकचे 5 गुण आहेत तर ह्याच्यासाठी वजाचे 3 गुण आहेत. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता, जर त्याचे 10च्या 10 बरोबर, 15 पैकी 10 बरोबर आहेत तर त्याला एकूण 50 गुण मिळाले असतील ह्याच्यामध्ये. पण चुकलेल्या प्रश्नासाठी 3 गुण कमी होतो एकासाठी, तर 5 त्रिक 15 गुण त्याचे कमी झाले असतील. तर एकूण 50 गुण बरोबरसाठी आणि 15 गुण वजा होतील चुकलेल्या ह्याचे. मग ह्याच्यामधून जर वजाबाकी केली तर येणार आहे 35. ऑप्शन क्रमांक 4 हे काय असेल तुमचं उत्तर असेल. त्यानंतर बघा, वडील व मुलगा यांच्या आजचे वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते, तर त्यांचे आजचे वय किती आहे असं म्हटलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे, जेवढे ऑप्शन आहेत पहिले तर हे बघायचं, गुणोत्तरात दिलेलं इकडे जेवढे ऑप्शन आहेत 7:2. मग हे बघा, हे 7, हे 2, 7 2 7 2 हे बरोबर आहे. इथे 7 आणि 2, इथे 7 नाही भागत नाही, इथे 2 नाही भागत नाही, तर हा ऑप्शन तर कटच करून टाकला. आता उरलेलं काय बघा, 5 वर्षापूर्वी प्रत्येकामधून 5 ऑप्शन कट करायचे, म्हणजे 5-5 वर्ष कमी करून घ्यायचे प्रत्येकामधून. वजा 5 वजा 5 वजा 5 वजा 5. आता ह्याचं जर 5 वजा केले तर इथे 30 येतील, इथे 5 येतील, इथे 43 येईल, इथे काहीतरी 11 9 येतील. ठीक आहे, इथे किती येणार? 65 आणि इथे 15 येतील. मग आता जर यांचं गुणोत्तर 6:1 कुठे होऊ शकतं बघा, इथे झालं 6:1, इथे झालं 6:1. 43 आणि 9 यांचं गुणोत्तर येणार नाही. इथे 13 5 65, 5 3 15, 13 3 येत आहे.
मग इथे डायरेक्ट ऑप्शनवरनं तुम्ही काय म्हणू शकता की पहिलं ऑप्शन जे आहे ते अति योग्य आहे किंवा बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन पद्धत कळाली असेल. ठीक आहे, ही पद्धत सोपी आहे सगळ्यात अशा टाईपच्या गणिताला. नाहीतर तुम्ही XY पद्धत काढत बसला तर खूप वेळ जाईल. पण तरी पण आपण तो कन्सेप्ट समजून घेऊ की काय भानगड आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 6 मी लिहितो 5 पूर्वी किती होते? 6 वडील मुलगा. आपण काय करायचं, मागे जायचं नेहमी आणि ते लिहून ठेवायचं. किती आहे? 6 म्हणजे ह्याचं जर वय 6 असेल तर मुलाचं वय फक्त X असेल. आता हे किती वर्षापूर्वी आहे? 5 वर्षापूर्वी. मग त्यांना जर आजचं वय पाहिजे, तर ह्याच्यामध्ये 5 वर्ष ॲड करावं लागतील. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की 6x अधिक 5 हे आजचं वय असेल वडिलांचं आणि मुलाचं वय सुद्धा 5 वर्षानंतर म्हणजे आजचं वय किती असणार आहे? याच्यामध्ये 5 मिळवल्यावरती येईल. पण त्यांनी काय दिलं बघा, त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 6x अधिक 5 आणि x अधिक 5. ह्याच्यामधून जर मी ह्याच्यामध्ये जर गुणोत्तर काढलं तर ते 7-2 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 7-2 असं यायला पाहिजे. मग याला जर मी सॉल्व केलं तर sin 2 12x, हा 2 तिकडे पाठवल्यानंतर हा गुणाकार करेल. मग इथे येईल 10, इथे येईल 7x आणि इथे येईल 7-5 35. हा 5 इकडे पाठवला, 7 इकडे पाठवला, हा 10 इकडे पाठवला, इकडे 25 राहतील. इथे किती झाला? x 12तनं 7 गेले 5x बरोबर 25. एक्सची किंमत किती आली? 25/5. किती येणार आहे? 5. एक्सची किंमत किती आली? 5. तुम्हाला कोणाचं वय काढायचं होतं? त्यांचे आजचे वय काढायचं आहे. त्यांचे आजचे वय बघा, हे काढायचं आहे तुम्हाला. काय आहे? एक्सची किंमत 5 आहे. एक्सची किंमत 5 आहे. मग 5 अधिक 5 किती झाले? 10 आणि 6x अधिक 5 म्हणजेच किती होणार आहे? 6×5 30 प्लस 5 35. किंवा तुम्ही काय म्हणू शकता बघा, 6 वर्षापूर्वी त्यांचं वय होतं 6-1 आणि ते झालं आहे 7-2. ठीक आहे, इथे कितीने वाढलं? 1ने. इथे कितीने वर्षानंतरची गोष्ट आहे? 1 वर्षानंतरची. इथे 1 वर्षानंतरची. पण गणितात किती दिलं आहे ते? 1 नसून ही 5 वर्षानंतरची गोष्ट आहे. मग इथे पण 5ने गुणा, इथे पण 5ने गुणा, डायरेक्ट उत्तर निघतं बघा. इथे जर तुम्ही 5ने गुणलं तर हा 30 येईल आणि हा 5ने गुणलं तर हा किती येणार आहे? 5 येणार. ठीक आहे, मग आजचं विचारलं होतं त्यांनी, जे 7-2 आहे ते किती येणार आहे? 35 आणि 10. ठीक आहे, एकच मिनिट द्या, पाणी पितो जरा. गणित दिलं बघा, 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज 72 आहे, तर त्या 2 संख्यांचे गुणोत्तर पुढीलपैकी कोणते असू शकत नाही असं म्हटलेलं. मग बघा, गुणोत्तर कधी पण जर ॲड केलं म्हणजे कसं, आता 3 आणि 5 आहे, जर यांची बेरीज केली ती किती येणार आहे? 8. मग हे जे बेरीज झाल्यानंतर जर, कारण की इथे बेरीज दिलेलं आहे, जर इथे गुणाकार दिला असता तर गुणाकार घेतला असता, पण इथे बेरीज दिलेली, बेरजेने जर ह्या संख्येला भाग जात असेल, तरच ते गुणोत्तर पॉसिबल आहे. इथे बघा, 8×72 इथे भाग जातो, 3 अधिक 8, 3 अधिक 5, 8 झाला, 8ने भाग गेला, पहिलं असणार आहे. तुम्हाला असू शकत नाही असं म्हटलं. 7 आणि 5 12, 12×72 ह्याने भाग जातो, 11 + 13 24, 24×72 ह्याने भाग जातो, 8 + 9 17, 17ने बेरजेने 17ने भाग जात नाही, म्हणून हे उत्तर नसूच शकतं. आणि तुम्हाला नसूच शकतं उत्तर काढायला सांगितलं होतं, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3. नेहमी लक्षात ठेवा, इथे जर वजाबाकी दिली असती तर आपण वजाबाकी करून बघितली असती, बेरीज दिली असती तर बेरीज करून बघितली असती,
गुणाकार दिला असता तर गुणाकार केला असता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे गुणाकार जर दिला असता, बघा टिप देतो मी तुम्हाला एक्स्ट्रा, ही गोष्ट कोणी सांगणार नाही तुम्हाला. इथे समजा x असला असता, इथे समजा x असला असता, तर गुणाकारामध्ये काय होतं की हा 3x गुणिला 5x आणि हा किती झाला असता, समजा गुणाकार दिला असता तर 15x वर्ग झाला असता. समजा इथे काहीतरी 90 अशी संख्या आहे असं समजू आपण. तर हा 15ने इकडे पाठवलं असतं तर भागाकारात गेलं असतं, इकडे 6 आली असते. ठीक आहे, म्हणजे आपण समजूया की 540 होतं, तर 15ने याला भाग दिला असता तर हे 36 काहीतरी उत्तर आलं असतं. मग एक्सची किंमत आपण डायरेक्ट 36 नसता म्हटलं की 15 बरोबर 540, मग ह्याचं किंमत आली असती 36. पण गुणाकाराच्या कंडिशनमध्ये इथे एक्स वर्ग राहतो, मग तो त्याचा वर्गमूळ करावा लागतो. एवढं गोष्ट लक्षात ठेवा की गुणाकार असताना इथे एक्स ठेवायचा. बाकीच्या बेरीज आणि वजाबाकीमध्ये डायरेक्ट तुम्ही यांची बेरीज करून क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे, तेवढं थोडंसं लक्षात ठेवा, कारण की कसं आहे, एक एक मार्क गणितामध्ये खूप महत्त्वाचा आहे. एका रकमेचे दरसाल दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रव्याज किती दिलेले आहे? 3150 रुपये दिलेले आहे. तर त्याच रकमेचे त्याच दराने व त्याच मुदतीचे सरळ व्याज किती होईल असं म्हटलेलं आहे. बघा, आता तुम्हाला एक गोल्डन रेशो सांगतो. चक्रवाढ व्याजामध्ये गोल्डन रेशो सांगतो. काय बघा, 2 वर्ष असेल तर तो रेशो असतो 2:1. किती असतो? 2:1 ह्या प्रमाणामध्ये तो रेशो असतो. 2:1 जर तो रेशो आहे, तर तो रेशो जशाला तसा लिहायचा. 10% दर, पहिले तर 10% ह्याचा अर्थ होतो 1/10. 1/10, ठीक आहे, 1/10 होतो. मग 2 वर्ष असेल तर छेदस्थानच्या संख्येचा तेवढा घात घ्यायचा. 2 वर्ष असेल तर त्याचा वर्ग करायचा, म्हणजे ही संख्या होईल 100. जर 3 वर्ष असलं असतं त्याचा तिसरा घात घेतला असता आणि किंमत झाली असती 1000. ठीक आहे, आपण काय केलं की ती 100 ही काय मानली, त्याची मुद्दल मानायची. काय मानायची? मुद्दल. छेदस्थानच्या संख्येला मुद्दल, त्याचा घात घेऊन काय केलं, त्याचा दुसरा घात घेतला, कारण की 2 वर्ष आहे. गोल्डन रेशो लिहिला. मग ह्या 100 मुद्दलीचे पहिल्या वर्षासाठी 1/10 म्हणजे काय, 10% दराने. याचे 10% किती येणार आहे? तुम्ही म्हणाल की 10 येईल, किंवा तुम्ही 10% म्हणजे 1/10 होतात, ह्या 1/10ने ह्याला गुणलं तर पहिल्या वर्षी किती येणार आहे? 10 रुपये. दुसऱ्या वर्षी काय करायचं, ह्या 10चे 10% काढायचे, म्हणजे 1 येणार आहे. ठीक आहे, आता काय करायचं बघा, आता ह्या दोन संख्यांचा सरळ सरळ गुणाकार करायचा. 2 20 आणि 1 गुणिला 1 किती? 1. मग आता ह्याच्यामध्ये बघा, जे काही पहिल्या वर्षी असणार आहे, जे काही पहिल्या वर्षी असेल, 2 वर्ष असो, 3 वर्ष असो, 3 वर्षाला वेगळा गोल्डन रेशो आहे, 3:1 असा आहे. 3:1 आहे. 4 वर्षासाठी अजून वेगळा गोल्डन रेशो आहे. तर तो लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला आपली मेन मॅथ स्पेशल बॅच जी आहे ती करावं लागणार आहे. ती तुम्ही मंथली पण घेऊ शकता किंवा इयरली पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट एकदम खोलासकट उपटून टाकलेलं आपण, तुम्हाला हे पाठ करावं नाही लागत, लक्षात राहते ऑटोमॅटिक. आणि जरी परीक्षेत विसरला तर विदिन अ सेकंद तुम्ही याला परत रिवाईव्ह करू शकता, अशा प्रकारे. बघा, आता इथे लक्षात ठेवा की पहिल्या वर्षी कोणताही असो, हे नेहमी तुमचं काय असणार आहे? सरळ व्याज असणार आहे. सरळ व्याज असणार आहे. आणि उरलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये जर मिळवल्या तर ते काय असणार आहे? चक्रवाढ व्याज असेल. चक्रवाढ व्याज. ठीक आहे, मग इथे काय दिलेलं आहे बघा, एकदम सोप्या पद्धतीने. इथे काय झालेलं आहे? चक्रवाढ झालंय 21. तुम्हाला किती दिलंय गणितामध्ये? 3150 दिलेलं आहे. 3150. तुम्हाला काय काढायला सांगितलेलं बघा, त्याच दराने त्याच मुदतीत सरळ व्याज किती होणार आहे? त्याच मुदतीमध्ये सरळ व्याज किती होईल? 20. काय म्हटलं मी? पहिल्या वर्षात जो काही गुणाकार असेल तो असणार आहे. तिरकस गुणाकार करूया. किती येईल बघा, 3150 गुणिला 20 छेदस्थानी 21. एक्स 7×1 = 21, 7×4 = 28, खाली उरले 3, 7×5 = 35, 0 3 15 म्हणजे 150. किती आले? 15×2 = 30 आणि 1 आणि 2 शून्य म्हणजे 3000 रुपये त्याची काय असणार आहे? सरळ व्याज असणार आहे. आता काही लोक काय करतील माहिती आहे का? तुम्हाला खरं सांगतो, हे काही सेकंदाचं गणित आहे. जर तुम्हाला हे रूल्स माहिती असतील तर. गोल्डन रेशो 2:1 आहे, मला जसं कळालं की 10% आहे. मी काय म्हणेल की 1/100. 100 मुद्दल झाली,
ह्याचा 10, ह्याचा 1, डायरेक्ट मी म्हणेल 20, हा 1, हा टोटल 21, 21 बरोबर 31, 50 आणि सरळ व्याज बरोबर किती आहे 20 बरोबर किती. काढायला काही सेकंद लागत नाही. पण तुम्हाला काय माहिती पाहिजे याच्यासाठी? कन्सेप्ट माहिती पाहिजे, जो की तुम्हाला 4-5 मिनिटाच्या गणितानंतर कळतो. ठीक आहे. कितीही टफ गणित असू द्या, सरळ व्याज आणि चक्रव्याजमध्ये तुम्हाला मुद्दल काढायची गरज पडलेली की ह्याच्यामध्ये? तर मुळीच काढायची गरज नाही पडली. जर त्यांनी मुद्दल विचारली असती तर 21 बरोबर 31, 50, तर आपण 100 बरोबर किती आहे असं म्हटलं असतं. ठीक आहे. 45,000 काहीतरी आली असती त्याला, आहे की नाही, याने भाग दिल्यानंतर, किंवा 15,000 आली असती मुद्दल. त्यानंतर बघा, एका संख्येच्या 5 पटीतून 11 कमी करून 7ने भागल्यास भागाकार किती येतो? 13 येतो. तर ती संख्या कोणती आहे? पहिले तर मी हे गणित सोडून बघितलेलं आहे. तर हा प्रश्न कसा आहे? चुकीचा दिलेला आहे. चुकीचा दिलेला आहे. कसा? बघा, आपण काढून बघूया. एक संख्या म्हटल्यानंतर आपण काय म्हणू शकतो की ती संख्या x आहे. x आहे. त्या संख्येच्या 5 पटीतून म्हणजे त्याला 5ने गुणायचं. ठीक आहे. पटीतून. आता ही एक संख्या जर x मानली तर त्याची 5 पट 5x झाली. त्याच्यामधून 11 वजा करून 11 कमी केले ने 7 भागल्यास, आता हे 11 कमी झाल्यानंतर ह्याला जर 7ने भाग दिला तर उत्तर किती येणार आहे? येणारा भागाकार 13 येतो. मग हा 13 जो आहे इकडून पाठवला तिकडे, किती येतो बघा? 13 7 91. हा आहे वजा 11, 5x वजा 11. हा 5x किती आहे? इथे कमी करून नाही, ॲड करून पाहिजे असेल असं मला वाटतं, कारण की तिकडं 80 येईल तर 16 उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. इथे कमी करूनच्या जागी अधिक करून पाहिजे होते, किंवा दुसरं काहीतरी ऑप्शन पाहिजे होतं. ठीक आहे. चला, इथे किती येणार आहे? हा वजा 11 जर मी तिकडे पाठवला तर हा अधिक 11 येईल. किती होईल? 102 होईल. आता एक्सने जर 102ला भागीला 5 केलं तर हे पॉईंटमध्ये काहीतरी उत्तर येत आहे. कसं येत आहे? पॉईंटमध्ये उत्तर येत आहे. किती येणार आहे? 20.4 असं काहीतरी उत्तर येईल. ठीक आहे. 20.4 हे उत्तर येणार आहे त्याचं. 20.04 किंवा 4 व्हॉटएव्हर काय असेल ते असेल. ठीक आहे. बस 20.4 पकडूया. पण हे उत्तर कसं आहे? चुकीचं आहे. म्हणजे हा प्रश्न कसा असला पाहिजे होते? ऑप्शन चेक केले मी, रद्द होण्यासारखा प्रश्न होता. आता त्यांनी केलंय नाही केलंय मला नाही माहिती. पण कमी होण्याच्या ऐवजी जर इथे जास्त होऊन जर काढलं असतं तर तुमचं उत्तर किती असतं बघा. इथे एका संख्येच्या 5 पटीमध्ये, 5 पटीतून नाही 5 पटीमध्ये एका संख्येची 5 पट घेतली असती, 5x. त्याच्यामध्ये जर मी 11 मिळवले असते तर, आणि त्याला 7ने भाग दिला असता तर येणारा भागाकार 13 असला असता. मग हा 7 उचलून जर मी तिकडे गुणला असता तर 13 7 91, हा वजा 11 झाला असता, इकडे आले असते 80, आणि 5x बरोबर 80, तर x बरोबर आले असते 80 भागीला 5. किती आले असते? एक्सची किंमत 16 आली असती. ठीक आहे. जर इथे जास्त हा शब्द वापरला असता तर. त्याच्यानंतर बघा, एका संख्येचे 24% म्हणजे 6, तर ती संख्या कोणती? आता एका संख्येचे म्हटलेलं आहे, मला माहिती नाही एक संख्या कोणती, मी मानली x. इथे चे हा शब्द दिसला मला, चा ची चे, चाचा चाची चाचे, कोणी दिसलं तर आपण काय करतो? गुणाकार. 24% म्हणजे काय? हे चिन्ह बरोबर 6. आता हे चिन्ह दिसलं याचा अर्थ होतो भागीला 100. काय होतो याचा अर्थ? भागीला 100. टक्के म्हणजे काय? भागीला 100. ठीक आहे. मग x बरोबर किती येणार आहे? हे 6 गुणाकारात, हा भागाकारात आहे तिकडे पाठवला, गुणाकारात जातो 100. छेदस्थानी हा गुणाकारात आहे, इकडे आला भागाकारात येईल. 6 1 6, 6 चोक 24, 4 1 4, 25 चोक 100. मग एक्सची किंमत किती आली तुमची? 25 ही उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. पुढीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा असं म्हटलेलं आहे. मग काय करायचं? अशा प्रकारच्या गणितामध्ये सगळं तुम्हाला सॉल्व करून बघावं लागेल. 25, 20 आणि 5. पहिले तर कंस सोडवणार. 20 आणि 5 किती होतात? 25 भागीला 5 किती आलं उत्तर? 5 आलं. बरोबर येतं का बघू? इथे भागाकारात आहे, हे भागाकार पाहिजे होते. ठीक आहे. इथे भागाकार आहे, चुकून झालं ते. 20 भागीला 5 किती आले? 4 अधिक 5. पहिले तर जे
येणार तेच करणार ना आपण भागाकार किंवा गुणाकारामध्ये. हे जर भागाकारामध्ये तर हे 4 अधिक 5 किती झाले? हे 9 झालेले आहे. हे बरोबर आहे का? इकडे 5 आहे. 5 बरोबर 9 म्हणू शकतो का? तर नाही. अचूक पर्याय म्हणजे बरोबर पर्याय सांगितला म्हणजे हा ऑप्शन नाही आहे तुमचा. ठीक आहे. हे पहिलं ऑप्शन ट्राय केलं आपण. दुसरं ऑप्शन काय आहे? 7 गुणिले 8 56 7 8 56 प्लस 5 61 बरोबर. 7 गुणिले 8 कारण की गुणाकार आहे. इथे बेरीज असल्यामुळे इथे काहीच नाही करू शकत. पहिले गुणाकार भागाकार करावा लागतो आपल्याला. 7 8 56 प्लस 5 61 दोन्ही गोष्टी कशा आहे? समान. पुढचे ऑप्शन चेक करायची गरज वाटत नाही मला. सॉल्व करा, नका करू, काही फरक नाही पडत. इथे 105 भागीला 3 केलं तर तिसरं ऑप्शन बघा. 105 भागीला 3 म्हणजे 35 येतात. बरोबर. 4 9 36. 35 बरोबर 36 आहे का? समान असल्या पाहिजे संख्या म्हणजे हेही उत्तर नाही आहे. ह्याच्यामध्ये बघा 100 गुणिला 10 भागीला 1. भागीला 1ने कोणत्याही संख्येला गुणलं तर त्या संख्येवरती परिणाम होत नाही. मग ह्या दोन संख्येचा गुणाकार किती येणार आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये 1000 येईल. ठीक आहे, 1000 येणार आहे. हे लहान आहे का मोठा आहे हे बघायचं आहे. मग ह्या पहिले तर जी संख्या जे ऑपरेशन दिलेलं असेल गुणाकार भागाकारापैकी इथे भागाकार दिलेले आहे आणि याला भाग देऊन घेऊ. किती आला? 10 आणि मग उरलं किती? गुणाकार. 10 गुणिला 10 100 येतील. मग आता ह्याच्यापैकी मोठा कोण आहे? तर मोठा 1000 आहे. मग त्याच्याकडं तोंड मोठं पाहिजे होते म्हणजे असं पाहिजे होते. पण इथं काय दिलेलं? उलटं दिलेलं आहे. म्हणजे हेही ऑप्शन चुकीचं आहे. ठीक आहे, हेही ऑप्शन चुकीचं आहे जे की होऊ शकत नाही. त्याच्यानंतर बघा काय गणित दिलेलं आहे? 250चा वर्ग वजा 248चा वर्ग असं दिलेलं आहे. मग ह्याला मी 250 न मानता ह्याला मानतो मी ए, ह्याला मानतो मी बी. ठीक आहे. मग हा काय झाला? एचा वर्ग वजा बीचा वर्ग झाला. ठीक आहे. हा एचा वर्ग, हा वजा बीचा वर्ग. म्हणजे ह्याला जर सॉल्व केलं तर ए अधिक बी गुणिला ए वजा बी असं येईल. ठीक आहे ना. मग ए अधिक बी म्हणजे 250 अधिक 248 यांची जर बेरीज केली 250 प्लस 248 किती येणार आहे? 8 9 आणि 4 किती आले? 498 गुणिला या दोघांची वजाबाकी केली ए वजा बी म्हणजे 250 मधून 248 वजा केले तर ते येतील 2. इथे किती येणार आहे? 8 दुनी 16 हातचा आला 1, 9 दुनी 18 आणि 1 19 हातचा आला 1, 4 दुनी 8 आणि 1 9 996. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. त्यानंतर बघा एका संख्येला 8ने भागल्यास 5 उरतात, 15ने भागल्यास 12 उरतात, 7ने भागल्यास 4 उरतात, तर ती संख्या कोणती आहे असा प्रश्न बघितलेला आहे. असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपण घसरलं तिथं विसरलं नाही, घसरलं तिथं विसरलं नाही, भागले असता हा टॉपिक बघितला. त्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगितलं, जर गणितामध्ये तुम्हाला 15 किंवा एकक स्थानी 5 ही संख्या दिली किंवा 0 दिला तर तुम्हाला गणितं अर्ध्याच्या वर सुटल्यासारखी असतात. कशाने भाग दिलाय? भाग दिले असता 15ने भाग दिले असता किती उरतात? 12 उरतात. म्हणजे त्या संख्येमध्ये एकतर बघा 15ने कोणत्या संख्येला भाग जातो किंवा 15चा पाडा म्हणा तुम्ही. काय म्हणणार तुम्ही? 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60, 15 पाची 75. बघा एकक स्थानच्या संख्येवरती लक्ष द्या. इथे 5 आहे, इथे 0 आहे, 5 आहे, 0 आहे, 5 आहे, 0 आहे. म्हणजे एकक स्थानी एकतर 5 येणार किंवा 0 येणार. जर मी ह्याच्यामध्ये 12 मिळवले म्हणजे एकक स्थानची संख्या आपण 2च मिळवूया. एकतर एकक स्थानी 2 आले पाहिजे जर त्याने 12ने भाग दिला किंवा ह्याच्यामध्ये 2ने भाग दिला तर इथे 7 आले पाहिजे. एकक स्थानची संख्या सांगत आहे मी तुम्हाला. ही एकक स्थानची संख्या, ही एकक स्थानची संख्या. 12मध्ये 2 ही एकक स्थानची संख्या आहे. ही जर त्याच्यामध्ये मिळवली तरच ते बाकी राहणार ना. कारण की 0 जर टाकला तर त्याला भाग जाईल. 5 जर लिहिला तर त्याला भाग जाईल. नॉट कंपल्सरी पण भाग जाणार आहे. पण ह्याच्यामध्ये 5 मध्ये 2 मिळवले तर 7 राहील. ह्याच्यामध्ये 2 मिळवले तर 7 राहील. म्हणजे ऑप्शनमध्ये 2 मिळवले तर 2 राहील. म्हणजे ऑप्शनमध्ये एकक स्थानी एकतर 2 पाहिजे किंवा 7 पाहिजे. हे कुठलाही ऑप्शन 2 वाला नाही आहे किंवा 7 वाला नाही. हा एकमेव ऑप्शन आहे. तर डोळे झाकून हे उत्तर मारू शकता. त्याला सॉल्व करायची सुद्धा गरज नाही. ह्या काही ट्रिक्स असतात, हॅक्स असतात गणितं सॉल्व करायची. नाहीतर तुम्ही काय करत बसणार बघा. पहिले तर 8ने भागल्यास 5 उरतात, 15ने भागितल्यास 12 उरतात. तर पहिले 8 वजा 5 काढाल, 3 करसाल,
त्याच्यानंतर 15 वजा 12 कराल 3 काढसाल, 7 वजा 4 कराल 3 उरतात. सगळ्यांमध्ये 3 उरतात. 3 कॉमन आहे. ठीक आहे ना. मग तुम्ही ह्या सगळ्यांचा लसावी काढाल किती 8, 15 आणि 7चा. तो काहीतरी येईल. त्याच्यामधून 3 वजा कराल तर किती आलेले असतील 8 840 840 हा त्यांचा लसावी आलेला असेल किंवा त्यांच्या पटीमध्ये आलेला असेल. ठीक आहे. आता त्याच्यापेक्षा कमी पण असू शकतो. त्याच्यामधून 3 वजा केल्यानंतर काय येतो, उत्तर येतं 837. ठीक आहे. या 3 संख्यांचा 8, 15 आणि 7 यांचा लसावी काढण्यापेक्षा ही पद्धत जी मी सांगतोय तुम्हाला एकक स्थानच्या अंकावरनं काढायची, ही खूप जास्त सोपी आहे. तुम्ही हा भागले असता, हा जर चॅप्टर बघितला तर तुम्हाला मोस्टली भरपूर गणित हे सोपे जाईल. त्याच्यानंतर बघा पुढचं गणित दिलेलं आहे. सुरेखाने आपल्या पगाराच्या 3/5 रक्कम घर खर्चासाठी, 2/8 रक्कम वैद्यकीय कारणास्तव खर्च केली, तेव्हा तिच्याजवळ 2250 रुपये शिल्लक राहिले. तर तिचा पगार किती आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला बघा. सुरेखाने आपल्या पगाराच्या 3/5 रक्कम. आता सुरेखाचा पगार, ठीक आहे, तिचा पगाराच्या म्हटलेला आहे 3/5%. इथे च्या हा शब्द वापरलेला म्हणजे गुणाकार करूया आपण एक प्रकारे. पण आपण गुणाकार न करता पगार जवळ आहे तिचा, पगाराच्या हा शब्द आहे. मग छेदस्थानची संख्या हे पगार मानायचं. मी काय म्हणलं की सुरेखाचा पगार किती आहे 5 रुपये आहे. किती आहे सुरेखाचा पगार 5 रुपये. त्याच्यापैकी काय म्हटलं की 3 रुपये अंशाचा तिने काय केलं घर खर्चासाठी वापर केलेला आहे. 3/5 याचा अर्थ जर सुरेखाचा पगार 5 रुपये असेल तर 3 रुपये तिने घर खर्चासाठी खर्चले असतील. 3 रुपये घर खर्चासाठी खर्चले असतील. घर खर्च काहीतरी उलटच लिहायला लागलो मी. नशा चढ गया मुझ पे, नशा. घर खर्च. ठीक आहे. पण पुढं काय दिलेलं आहे की 2/8 रक्कम. आता ही 2/8 रक्कम आली कुठून बघा. 2/8 रक्कम ही वैद्यकीय कारणास्तव खर्च केली. मग एकतर पगार तिचा 5 असेल किंवा 8 असेल, दोन्ही असतील तर ते कसे असले पाहिजे, समान असला पाहिजे. तिचा पगार एक तर 5 असेल किंवा 8 असेल. ठीक आहे ना. पुढं काय दिलंय 2/8 रक्कम ही वैद्यकीय कारणास्तव खर्च केली. त्यांनी असं दिलंय का उरलेल्यापैकी 2/8 रक्कम. उरलेल्या हा शब्द वापरलेला नाही बघा. इथे कॉमा दिलेला आहे. इथे उरलेल्यापैकी असा शब्द वापरला नाही. त्याच्यामुळे हे काय आहे की उरलेला हा शब्द वापरला नसल्यामुळे हा जो दिलेला आहे 2/8 त्यांचा अर्थ असा की पगाराच्याच त्याने 2/8 रक्कम खर्च केलेली आहे. मग आपण ह्या कंडिशनमध्ये पगाराच्या 2/8 रक्कम म्हणजेच तिचा पगार आपण काय मानू शकतो 8 मानू शकतो. ठीक आहे. पण पगार कसा असला पाहिजे सेम असला पाहिजे. मग ह्या कंडिशनमध्ये इथे पगार 5 येतोय, इथे 8 येतोय, समान आहे का मुळीच नाही. मग समान करण्यासाठी या दोघांचा लसावी घ्यावा लागेल आपल्याला, जो किती येतो 40. मग काय करा 40 येण्यासाठी इथे 8ने गुणावं लागेल. ठीक आहे ना. इथे 8ने गुणलं तर इथे 8ने गुणलं. ठीक आहे. मग आता हा किती रुपये खर्च केला त्याने 8×3 = 24 हा झाला असेल घर खर्चावरती. जर मी पगार आता बघा हेच उदाहरण इथे समजून घ्या की जर मी डायरेक्टच पहिलेच 40 पगार मानला असता तिचा पगाराचा 3/5 रक्कम म्हणजे 40चे 3/5 किती होणार आहे 40चे 3/5 5 एक 5 45 8×3 = 24. ठीक आहे. 24 रुपये घर खर्चालाच गेले असते. 24 रुपये घर खर्चाला गेले असते. ठीक आहे. तेच आपण इथे काढलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 2/8 रक्कम म्हणजेच काय 2/8 रक्कम कशाची असणार आहे 40च्याच. मग ह्याच्या 2/8 रक्कम जर तुम्ही काढली ती कशासाठी वापरणार वैद्यकीय कारणासाठी. मग हे 8 कॅन्सल होतील. इथे 10 रुपये खर्च झाले कशासाठी वैद्यकीय कारणासाठी. वैद्यकीय कारणासाठी किती रुपये खर्च झाले तर तुम्ही म्हणाल की 10 रुपये. मग आता 10 आणि 24 असे 34 रुपये खर्च झाले तर तिच्याकडे उरले किती असतील 40 रुपये पगार 34 रुपये खर्च तिच्याकडे उरले असतील 6 रुपये. ठीक आहे 6 रुपये. आता काय दिलं गणितामध्ये की तिच्याजवळ 2250 रुपये शिल्लक राहिले. आपल्याकडे राहतात तिच्याकडे 6 रुपये. ठीक आहे ना. असंही काढलं किंवा असंही काढलं
तर उत्तर शेवटी 6च येणार आहे, कारण की 24 + 10 34 होतात. 40 जर पगार असेल तर ₹34 खर्च केल्यानंतर ₹6 उरतात. पण गणितात हे ₹6 न देता किती दिलेलं आहे? 2250 दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय म्हटलं की तिचा पगार किती? मग पगार आपण किती ग्राह्य धरलाय तिचा? 8×5 = 40. ₹40 बरोबर किती? ₹6 उरले, ते नसून 2250 आहे. 40 हा पगार नसून किती आहे? तिरकस गुणाकार केला. x बरोबर 40 गुणिले 2250 छेदस्थानी 6. 6 × 6 6 × 18 खाली उरले 4 6 × 7 = 42 6 × 7 = 42 खाली किती उरले 3 6 × 5 = 30. इथे 0 लिहून ठेवला 40चा. 4×5 = 20. हातचे किती आले 2. 4×7 = 28 आणि 2 30. हातचे आले 3. 4 त्रिक 12 आणि 3 15. म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे? ₹15,000. किती आलेली आहे? ₹15,000. मग तिचा पगार किती असणार आहे? ₹15,000. ठीक आहे. बघा, अशा प्रकारचं ज्यावेळेस तुमच्या समोर गणित येईल ना, सगळ्यात पहिले दशांश संख्येनंतर संख्या मोजायच्या. 1 1 2 म्हणजे 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. 5 लिहिल्या. इथे लिहून ठेवतो मी 5 अंशस्थानी. छेदस्थानी बघा 1 2 3 4 5. छेदस्थानी पण 5 आहे. ठीक आहे. जर संख्या समान असतील डायरेक्ट कट करून टाकायचं आणि हे जेवढे पॉईंट आहेत सगळे काढून टाकायचे. मग वरती काय येणार आहे? 36 48 गुणिले 250, कारण की पॉईंट नंतर 2 संख्या आपण ग्राह्य धरलेल्या आहे. ठीक आहे. इथे 12 गुणिले 9 गुणिले 5. समजा इथे उलटं झालं असतं. कसं झालं असतं? समजा इथे 4 संख्या पॉईंट नंतर घेतल्या असत्या आणि इकडे 5 आल्या असत्या. तर अशा कंडिशनमध्ये आपण 1 लिहिला असता खाली आणि वरती काय केलं असतं? खाली जर 1 लिहिला मी तर वरती गुणायचं 10ने आणि जर वरती मी 1 लिहिला तर खाली गुणायचं 10ने. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. काय केलं मी? जिथं 1 राहणार आहे, समजा इथे 5 होते, खाली 5 दशांश नंतर संख्या कटल्या डायरेक्ट, काहीच नाही राहिलं. पण वरती 5 संख्या झाल्या, खाली 4 संख्या झाल्या. इथे वरती 1 संख्या राहणार आहे, तर मग खालच्या साईडला 10ने गुणायचं. एवढं लक्षात ठेवायचं. आता ह्याला भाग देऊ बघा. 12 × 12 12 चोक 48 9 × 9 9 चोक 36 5 × 5 5 5 25. किती झाले हे? 4 चोक 16 16 पंच 80 आणि हे 0 म्हणजे ₹800. जाग्यावरती गणित सॉल्व झालेलं आहे. कसलाही लफडा नाही, कसलाही कटकट नाही. बघा, अशा प्रकारे आपण हा सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस भरतीचा जो पेपर झालेला आहे त्याचे आपण विश्लेषण घेतलेलं आहे आणि बाकीचे पण घेत राहू. ह्याची PDF तुम्हाला ॲपमध्येच अवेलेबल आहे, त्याच्यामुळे कुठेही जाण्याची गरज नाही आहे. धन्यवाद.